नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तांदळाचे लाटीव पापड किंवा खिचा पापड। अगदी दुप्पट तिप्पट नाही तर चारपट फुलणारे खुसखुशीत पापड। तर चला मग यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 1 किलोच्या प्रमाणामध्ये। मीठ घेतलेला आहे चवीनुसार, जिरं घेतलेला आहे, ओवा घेतलेला आहे, इथे पापड खार घेतलेला आहे मी आणि सोबतच तीळ सुद्धा घेतलेले आहे। तर चला पापड कसे करायचे, अगदी चौपट तळल्यानंतर हे पापड फुलतात इथे। तर बघू शकता, सर्वात आधी उकड काढून घेऊ। मी या 1 किलोच्या पिठासाठी 1 लिटर पाण्याचा वापर इथे करणार आहे। बघू शकता बॉटल 1 लिटरची आहे आणि ग्लासाने मोजलं तर 3 ग्लास पाणी होते, म्हणजे 1 लिटर पाणी आपण इथे उकड काढण्यासाठी घेतलेला आहे। पाण्याला हलकी उकळी आली की मी थोडं पाणी बाजूला ठेवणार आहे, म्हणजे जसं जसं आपल्याला लागेल तसं तसं मग आपण त्यामध्ये टाकू। सर्वात आधी मी इथे मीठ घालून घेणार आहे। 1 किलोला मी 1.5 चम्मच मीठ घेतलेला आहे, छोट्या चम्मचनी 1.5 चम्मच तीळ घेतलेले आहे, 1 चम्मच ओवा घेतलेला आहे, जिरं घेतलेला आहे आणि 1 चम्मच ओवा घेतलेला आहे। त्यामध्ये आपण 1 चम्मच पापड खार टाकून घेऊ आणि व्यवस्थित इथे पाण्याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे। व्यवस्थित हे सर्व यामध्ये मेल्ट झालं पाहिजे, पापड खार आणि मीठ छान त्या पाण्यामध्ये सर्व मेल्ट झालेलं पाहिजे। आणि 1 उकळी आपण या पाण्याला आता काढून घेऊ। बघू शकता पाण्याला उकळी आली की यामध्ये मी हे पीठ घालून घेणार आहे। मी इथे 1 किलो तांदूळ स्वच्छ धुवून सावलीमध्ये वाळून त्याचं पीठ दळून आणलेलं होतं चक्कीवरून। बघू शकता 1 किलोच्या प्रमाणात आज आपण हे चौपट फुलणारे पापड तयार करणार आहोत। या स्टेपनी तुम्ही पापड नक्की करून बघा, व्यवस्थित अगदी खुसखुशीत आणि चविष्ट पापड आपले तयार होतात। व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स केलं की जे आपण बाजूला पाणी काढून ठेवलं होतं ग्लासमध्ये, ते पाणी सुद्धा यामध्ये टाकून घेऊ आणि पीठ छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ। म्हणजे टोटल 1 किलो तांदळाच्या पिठाला 1 लिटर पाणी इथे टोटल लागलेलं आहे। प्रमाण सुद्धा मी तुम्हाला सांगत आहे। व्यवस्थित आपल्याला ही उकड एकजीव करून घ्यायची आहे। बघू शकता आता मी याचे छान असे 3 भागामध्ये याचे गोळे तयार करून घेणार आहे, म्हणजे आपल्याला उकड काढायची आहे। या पिठाची आता आपल्याला वाफवून घ्यायची आहे हे गोळे। बघू शकता असे गोळे मी इथे तयार करून घेणार आहे। जेवढे होते तुमचे 3 होत असेल 4 होत असेल, बघू शकता इथे मी असा मोठा गोळा घेतलेला आहे। उकड काढायची आहे म्हणून आपल्याला काहीच हे नाही, मोठा घेतला तरी चालेल आणि व्यवस्थित ओबडधोबड आला तरी चालेल, काही हरकत नाही। बघू शकता याप्रमाणे मध्ये त्याला होल सुद्धा करून घेतलेला आहे, म्हणजे छान वाफेने ते गोळे आपले पिठाचे गोळे शिजल्या जाईल, व्यवस्थित पापड होईल। पीठ अगदी कच्चही नाही राहिलं पाहिजे आपलं जेव्हा आपण शिजवतो, म्हणून व्यवस्थित काळजी घ्यायची आहे वाफवताना। हा गोळा मी एक इथे ठेवून घेतलेला आहे। बघू शकता अशी गड्डेवाली मी चाळणी घेतलेली आहे, त्याला होल आहे, म्हणजे वाफेने छान ते गोळे शिजल्या जाईल। संपूर्ण असे 3 गोळे झालेले आहे या प्रकारे माझे। तर मी तिसरा सुद्धा गोळा इथे तयार करून घेत आहे, मध्ये त्याला होल करून घेत आहे, म्हणजे छान शिजल्या जाईल। बघू शकता असे 3 गोळे आपले तयार आहे। आता आपण याला वाफवून घेऊ, याची उकड काढून घेऊ, स्टीम करून घेऊ हे गोळे पापड करण्यासाठी। इथे मी पाणी ठेवलंय, पाण्याला उकळी आली की आपल्याला हे चाळणी यामध्ये ठेवून घ्यायची आहे आणि साधारण आपल्याला अर्धा तास व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे, वाफ गेली नाही पाहिजे आणि व्यवस्थित अर्धा तास हे गोळे आपल्याला शिजून घ्यायचे आहे आणि चेक करायचं आहे आपल्याला आधी। बघू शकता आता मी अर्ध्या तास म्हणजे 30 मिनिटांनंतर चेक करत आहे व्यवस्थित आपलं हे पीठ शिजलं की नाही। व्यवस्थित इथे पापडाला जसं पाहिजे तसं पीठ शिजलं गेलेलं आहे। आता याला आपण काढून घेऊ, कच्चं नाही राहिलं पाहिजे पीठ जर कच्चं राहिलं तर पापड फाटल्या जाते, व्यवस्थित बनणार नाही पापड आणि तो फुलणार सुद्धा नाही। आता इथे परफेक्ट आपलं पीठ इथे शिजून तयार आहे। यामधला मी 1 गोळा इथे काढून घेणार आहे। बघू शकता 1 गोळा काढून घ्यायचा आहे आणि बाकीचे हे जे 2 गोळे आहे ते मी तसेच इथे ठेवणार आहे, म्हणजे ते वाफीने गरम राहील आणि आपल्याला पापड लाटायला सुद्धा सोपं जाईल। मी एकटीच लाटायला आहे त्यामुळे मी इथे एकच गोळा इथे काढून घेतलेला आहे, बाकीचे 2 तसेच मी इथे झाकून ठेवणार आहे। व्यवस्थित त्याला त्या वाफेने ते छान गरम राहिले पाहिजे, त्यामुळे मी याला असं व्यवस्थित इथे झाकून ठेवणार आहे। बघू शकता मी व्यवस्थित करून याला ताटाने इथे झाकून ठेवत आहे आणि जो आपण 1 गोळा काढलेला होता
त्याला ह्या मॅशरच्या साहाय्याने व्यवस्थित असं मॅश करून घेणार आहे। भरपूर लोक पॉलिथिन मध्ये टाकून ते गरम गरम पीठ पॉलिथिननी चोळतात, पण असं मॅशरच्या साहाय्याने केलं थोडं मेहनत लागते, पण व्यवस्थित पीठ आपलं मळलं जाते। बघू शकता मॅशरच्या साहाय्याने मी व्यवस्थित पीठ इथे असं मळलं गेलेलं आहे। त्यानंतर मी हाताला थोडं तेल लावून, म्हणजे चिपकलं नाही पाहिजे आपल्या हाताला ते पीठ, त्यासाठी मी इथे व्यवस्थित हे पीठ असं काढून घेणार आहे आणि पुन्हा याला आता हाताच्या साहाय्याने छान मळून घेणार आहे। खूप गरम नाहीये पीठ, थोडं कोमटच आहे, असं खूप कडकडीत गरम नाहीये, म्हणून हाताच्या साहाय्याने इझिली आपण करू शकतो। चिपकावं नाही यासाठी आपण थोडं तेल सुद्धा लावून घेऊ याला आणि व्यवस्थित आता याचा हा गोळा इथे मळून घेऊ आपण। बघू शकता इझिली होत आहे, कोणती अशी मेहनत फारशी लागत नाही आहे। व आता जसा जसा आपण हा गोळा मळू तसा तसा तो छान व्यवस्थित मुरल्या जाईल आणि व्यवस्थित त्याला आकार सुद्धा येईल। बघू शकता इथे गोळा पूर्ण मळून तयार आहे। 4 ते 5 मिनिटांनंतर हाताला तेल लावून याचे मी आता पापड लाटण्यासाठी छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे। तुम्ही पाहिजे त्या आकाराचे इथे गोळे तयार करू शकता। बघू शकता या आकाराचे मी इथे गोळे तयार करून घेतलेले आहे आणि एका झाकणबंद भांड्यामध्ये आपल्याला हे गोळे ठेवून घ्यायचे आहे, म्हणजे गरम गरम छान पटकन लाटले जातात हे पापड। सर्व गोळे मी पटापट इथे करून घेणार आहे आणि त्यानंतर मग पापड लाटायला सुरुवात करणार आहे। सर्व गोळे माझे इथे बनवून तयार आहे, असे झाकूनच ठेवायचे, एक एक गोळा घ्यायचा आणि पापड लाटायचे आपल्याला। आता सर्वात आधी ते आपल्याला पोळपाट बेलण्याला तेल लावून घ्यायचे, नाहीतर पापड चिपकणार आपले। हे हलकं हलकं आधी तेल लावायचं आहे, मग एकदा पापड म्हणजे रुळायला लागले की पटापट होतात ते। तेल लावून घेतलं आणि व्यवस्थित आता इथे आपल्याला पापड लाटून घ्यायचे आहे। बघू शकता इझिली लाटल्या जात आहे, तुम्ही पण बघू शकता कोणतीच मेहनत इथे हलक्या हलक्या हाताने आपल्याला हे पापड लाटून घ्यायचे आहे। चिपकत नाही आहे किंवा फाटल्या सुद्धा जात नाही, व्यवस्थित आपल्याला हे पापड इथे लाटल्या जात आहे। अगदी मस्त मीडियम आकाराचा पापड इथे लाटून घ्यायचा, खूप जाडाही नाही ठेवायचा, खूप पातळही नाही करायचा। बघू शकता छान जिरं ओवा तीळ मस्तपैकी त्यामध्ये दिसत सुद्धा आहे, खायला सुद्धा खूप चविष्ट वाटतात। असा मी इथे पापड हा बनवून तयार केलेला आहे, खूप जाडाही नाही खूप पातळही नाही, मस्तपैकी आपला पापड इथे लाटून तयार झालेला आहे। बघू शकता तुम्ही, आणि हे असे परडे येतात आपल्याकडे, महाराष्ट्रीयन घरांमध्ये हे राहतातच वाळवण्यासाठी। या परड्यांवरती असं टाकून मी याला वाळून घेणार आहे। बघू शकता एक एक आपण पापड इथे तयार करून याच्यावर टाकायचं आणि मग नंतर उन्हात ठेवायचं। आता मी तुम्हाला दुसरी पद्धत सांगते, ते आपण तेल लावून थोडं लाटून घेतलेले होते। आता एक पॉलिथिन घेतलेला आहे, पॉलिथिनला तेल वगैरे लावायची गरज नाही आहे, पॉलिथिनवर असा पापड ठेवायचा, दुसरा भाग त्याचा त्यावरती टाकायचा आणि व्यवस्थित आपल्याला हा बेलण्याने पापड लाटून घ्यायचा आहे। बघू शकता माझ्याकडे हेच पॉलिथिन अवेलेबल होतं, स्वच्छ धुवून पुसून मी त्याला इथे यूज केलेला आहे। व्यवस्थित हलक्या हलक्या हाताने हा पापड आपण लाटून घेऊ, चिपकत सुद्धा नाही, तेल लावायची गरज नाही आणि मस्तपैकी इझिली आपले पापड पटापट लाटल्या जातात। बघू शकता तुम्ही। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। दुसरा सुद्धा पापड आपल्या इथे बघू शकता छानपैकी पॉलिथिनवर लाटून तयार आहे आणि मस्तपैकी बनवून तयार आहे। बघू शकता तुम्ही, कुठेही फाटलेला नाही आहे, व्यवस्थित बनवून तयार आहे। असे सर्व पापड मी इथे बनवून तयार करून घेतलेले आहे। बघू शकता आता छान याला आपल्याला 3 ते 4 दिवस उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे। वर्षभर खाण्यासाठी आपले हे तांदळाचे पापड, खिचा पापड म्हणू शकतो किंवा लाटीव पापड बनवून तयार आहे। बघू शकता 4 दिवसानंतर कडकडीत उन्हामध्ये वाळून आपले पापड छान कडक झालेले आहे, डब्यामध्ये भरण्यासाठी तयार आहे। तर आता आपण याला तळून सुद्धा बघून घेऊया। मी सांगितल्याप्रमाणे बघू शकता आता आपला पापड जसं मी सांगितलं होतं चौपट फुलणारा हा पापड आहे। तर तुम्ही आता बघू शकता याला तेल छान कडकडीत गरम करायचे आपल्याला आणि त्यामध्ये असा पापड सोडून घ्यायचा आहे मस्तपैकी। बघू शकता किती छान आपला पापड फुललेला आहे, म्हटलं की नाही चौपट फुलणारा पापड आज आपण तयार करणार आहोत। व्यवस्थित असेच पापड तळून घ्या आणि आस्वाद घ्या। बघू शकता सर्व पापड इथे छानपैकी फुलल्या जात आहे मस्तपैकी। माझे व्हिडिओ बघण्याकरता तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। या उन्हाळी वाळवणामध्ये हे पापड तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने। थँक्यू।